भाजपच्याच काही नेत्यांनी केला होता. असं आहे, तर त्यात काय तथ्य मी आढळलं? सांगतो आज कुठल्याही आरोप प्रत्यारोपाचं मी उत्तर द्यायला नाही आलो आहे. मी उत्तर द्यायला आलो आहे आज आपल्या सरकार आणि पोलिसांची चौकशी काय चालते. पोलिसांचं उद्या स्टेटमेंट होईल, पुन्हा ॲडिशनल माहिती मिळेल, रोज माहिती आपल्याला मिळेल जे नवीन आली ती. पण मी आज आलो आहे थोडा तपासाच्या दृष्टीने. प्रभारी मंत्री म्हणून रोज बोलतो आहे पोलिसांची, पण आज स्वतःहून या ठिकाणी का आलो की कुठल्या दिशेनं आपण जातो आहे, काही सुट्टा आहे का, काही राहिला आहे का, कुठल्या दिशेनं आपण जातात ते काही ॲडिशनल माहिती काही आपल्याकडे असतात ती आपण देतो पोलिसांना. त्यामुळं आज सरकार म्हणून देवेंद्रजींनी आय जी सोबत बैठक घेतली, मी एस पी सोबत बैठक घेतली. यामधनं एकच उद्देश आहे की आरोपी हा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मार्गाने सुटू नये, पुरावे पूर्ण मिळाले पाहिजे आणि आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. 180 पेक्षा जास्त पीडित आहे, तर त्याचं काय सांगू? कारण तसे पुरावे आलेले नाही. आमदार आज साहेबांनी बोंडे साहेबांच्या म्हणण्याचं त्यांच्याकडे काही पुरावा असेल किंवा त्यांच्याकडे काही गोष्टी असतील त्या पोलिसांना दिल्या पाहिजे. मीडियामध्ये प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडनं सांगण्यात येतं. पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात. पण त्यांच्याकडे बोंडे साहेबाकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही. पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे. जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे, अधिक माहिती दिली पाहिजे, जेणेकरून जे चौकशी ही SIT आहे ते अजून चांगलं काम करू शकेल. आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवलं नाही किंवा SITला भरकवणे हे काम कोणी करू नये. सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे.